महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या फक्त 10 मिनिटात. या चॅनेलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच करा. राज्यात 1 जून पासून काही भागात वादळी पाऊस पडण्याची शक्यता असली तरी त्याचा मान्सूनशी संबंध नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. बहुतांश भागात 10 जून पर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये असा सल्ला राज्य सरकारकडून देण्यात आलाय. विजांच्या कडकडाटाच्या काळात नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहनही करण्यात आले आहे. पुणे पिंपरी चिंचवड विषारी दारू मृत्यू प्रकरणातील दोषींवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आणि औद्योगिक अल्कोहोल वितरणावर कडक नियंत्रणाबाबतची मागणी शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. जालन्यातील अंतरवाली सराटीत मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी सुरू केलेलं उपोषण मनोज जरांगे पाटील यांनी अखेर मागे घेतले आहे. मराठा आरक्षण अभ्यासक आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. अभ्यासकांच्या सुचवलेल्या दुरुस्त्या सरकारनं मान्य केल्यानंतर मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. सकारात्मक चर्चेनंतर मनोज जरांगेंनी पाणी पिऊन उपोषण मागे घेतलं. राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत माहिती दिली आहे. भरणे यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना जाहीर केलेली आहे. ती येणाऱ्या 8 ते 10 दिवसात केली जाणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांची परवानगी घेऊनच आपण ही घोषणा करत असल्याचं त्यांनी म्हटलंय. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राज्य सरकारने 6,162 कोटी 78 लाख रुपयांच्या 68 पायाभूत प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. नगर विकास विभागाने शासन निर्णय जारी केल्यानंतर रस्ते, घाट, पाणीपुरवठा, वाहतूक, सुरक्षा आणि डिजिटल व्यवस्थांच्या कामांना गती मिळणार आहे. शासनाने मंजूर निधी टप्प्याटप्प्याने वितरित करून तांत्रिक व आर्थिक तपासणीनंतरच अंतिम मंजुरी देण्याचे स्पष्ट केले आहे. प्रचंड रस्सीखेच आणि जागांवरील दावे प्रतिदाव्यानंतर अखेर 17 जागांसाठी महायुतीमध्ये एकमत झाले. अंतिम फॉर्म्युल्यानुसार भाजप 11, शिवसेना 4 तर राष्ट्रवादी 2 जागांवर निवडणूक लढवणार असल्याचं समोर आलंय. राज्यातील आणि केंद्रातील नेत्यांच्या चर्चेनंतर जागांवर शिक्कामोर्तब करण्यात आलाय. 10वी पास विद्यार्थ्यांसाठी ही बातमी महत्त्वाची आहे. काही विद्यार्थ्यांना शाळेकडून गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला मिळाला नसल्यामुळे शालेय शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये 11वीचे ऍडमिशन करताना गुणपत्रक आणि शाळा सोडल्याचा दाखला सादर करण्याची सक्ती करता येणार नाही असं स्पष्ट केलं आहे. पुणे आणि पिंपरी चिंचवडला हादरवून सोडणाऱ्या विषारी दारू प्रकरणात मृत्यूचा आकडा 23च्या पुढे गेला असून राज्यभरात संतापाची लाट उसळली आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मृतांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर पिंपरी चिंचवड महापालिकेकडून प्रत्येकी 1 लाख रुपयांची आर्थिक मदत केली जाणार आहे. केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत कापूस आयातीवरील सीमाशुल्क पूर्णपणे माफ करण्याची घोषणा केली आहे. सरकारच्या या निर्णयामुळे वस्त्रोद्योग आणि गारमेंट उद्योगाला मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवली जाते. केंद्र सरकारने दिलेल्या माहितीनुसार सरकारने परदेशातून आयात केल्या जाणाऱ्या कापसावर यापूर्वी आकारले जाणारे 11% आयात शुल्क रद्द केले आहे. 1 जून 2026 ते 30 ऑक्टोबर 2026 या 5 महिन्यांच्या कालावधीसाठी सवलत लागू असणार असल्याची देखील माहिती केंद्र सरकारकडून देण्यात आली आहे. केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल आणि एव्हिएशन टर्बाइन फ्युएल संदर्भात महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. आजपासून या इंधनाच्या निर्यातीवर आकारण्यात येणाऱ्या शुल्कात कपात करण्याची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील कच्च्या तेलाच्या किमतींचा आढावा घेतल्यानंतर सरकारने हा निर्णय घेतला असून याचा फायदा मुख्यतः इंधन निर्यात करणाऱ्या कंपन्यांना होणार आहे. संगीत जगतातून अत्यंत दुःखाची आणि मनाला चटका लावणारी बातमी समोर आली आहे. आपल्या मधुर आवाजानं रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांचं निधन झाले. वयाच्या 89व्या वर्षी मुंबईतील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हिंजवडी येथील IT पार्क फेज 2 मधील थिंक टेक्नॉलॉजी इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या जॉब प्लेसमेंट कंपनीने रातोरात गाशा गुंडाळ्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. कंपनी अचानक बंद झाल्यामुळे जवळपास 700 कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्त्वाचं स्थान असलेलं भीमाशंकर मंदिर लवकरच पुन्हा भाविकांसाठी खुलं होणार आहे. काही महिन्यांपासून नूतनीकरण आणि विकास कामांसाठी बंद असलेलं मंदिर 15 जून 2026 पासून दर्शनासाठी खुलं राहणार आहे. बीड जिल्ह्यातील धाब्यावरील कथित वाद प्रकरणात धनंजय देशमुख यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बीड जिल्ह्यातील धाब्यावरील कथित वाद प्रकरणात धनंजय देशमुखांवर हत्येचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रार दाखल करणाऱ्या व्यक्तीच्या म्हणण्यानुसार धनंजय देशमुख यांनी अंगरक्षकाकडील बंदूक घेत ती त्यांच्या कानाला लावून जीवे मारण्याचा प्रयत्न केला असल्याचं गुन्ह्यात नमूद केले. या आरोपांच्या आधारे धनंजय देशमुख यांच्यावर खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा बीड ग्रामीण पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला.
देशातील पहिला एकीकृत शहर घनकचरा प्रक्रिया प्रकल्प भांडेवाडी येथे खासगी गुंतवणुकीतून साकारत असून या प्रकल्पामुळे कचरामुक्त शहराची संकल्पना प्रत्यक्षात येणार आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून सुमारे 1200 मेट्रिक टन कचऱ्यावर प्रक्रिया होऊन 28 टन प्रतिदिन गॅसची निर्मिती होणार असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे.